नमस्कार. आज आपण वाळवणीचा अगदी नवीन असा पदार्थ बनवणार आहोत. दरवर्षी वाळवणीचे तेच ते पदार्थ बनवून कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्की बनवून बघा. जराही गॅस न पेटवता, पीठ न शिजवता अगदी कुरकुरीत लहानांपासून तर मोठे सुद्धा आवडीने खातील अशा या पोह्यांपासून क्रिस्पी रिंग्स बनवणार आहोत. तर सर्वात अगोदर पोहे घ्यायचे. नेहमी खाण्यासाठी वापरतो तेच ते पोहे घेतलेले आहेत. पोहे आधी चाळणीने चाळून घेतले. त्यात काही कचरा किंवा पावडर असेल तर ते निघून जाईल. आता आपण यात पाणी घालून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. हलक्या हाताने धुवायचे आहेत. खूप जोर देऊन पोहे धुवू नका. इथे जर तुम्ही पातळ पोहे वापरले तर ते एकच पाण्याने धुवा. जास्त पाण्याने धुतले तर त्याचा लगदा होतो. तर हे बघा, पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता याला चाळणीत काढून 15 ते 20 मिनिटं असेच ठेवायचे आहेत, जेणेकरून हे पोहे व्यवस्थित भिजतील आणि एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. 15 मिनिटांनंतर पोहे अगदी सॉफ्ट झालेत. एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे. आता याला एका ताटात किंवा परातीत काढून घ्यायचंय. आणि हातानेच पोहे मळून घ्यायचे. त्याचं एकदम पीठ होईल इतकं मळायचं आहे. पण जर पोहे मळताना कोरडे वाटत असेल तर त्यात पाणी घालून मळून घ्या. पोहे मला थोडे कोरडे वाटत आहेत तर इथे मी थोडं पाणी घातलंय. बऱ्याच वेळा काही पोह्यांना कमी पाणी लागतं तर काहींना जास्तीचं पाणी लागतं. त्यामुळे लागेल तरच पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचंय. पोह्यांचा एकही दाणा दिसता कामा नये इतपत आपल्याला ते मळून घ्यायचंय. पोहे अगदी व्यवस्थित मळून झालेत. आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालूया. चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही मिरचीची पेस्ट घातली तरी चालेल. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा पापड खार घालूया. पापड खार नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरला तरी चालेल. आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित मळून घ्यायचंय. आता इथे मी रिंग बनवण्यासाठी पायपिंग बॅगचा वापर करत आहे. तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही खाली मिठाची पिशवी किंवा चकलीचा साचा असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकतात. तर यात आतमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचंय. आता यामध्ये पीठ घालायचं आहे. पुढचे टोक कापून घ्यायचे. आता लगेच आपण याची रिंग्स बनवून घेऊ. ह्या रिंग्स प्लास्टिकच्या कागदावर किंवा सुती कापडावर बनवू शकतात. तर हे बघा, अगदी व्यवस्थित आपल्या ह्या रिंग्स पडतायत. या जराही तुटत नाहीत. पीठ जेवढं जास्त चांगलं मळलं जाईल तेवढेच जास्त आपल्या रिंग्स चांगल्या होतात. रिंग करताना टोक चिटकवून घ्यायचे जेणेकरून नंतर रिंग सुकले की किंवा तळताना निघणार नाही. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकतात.
तर इथे हे रिंग्स 2 दिवस उन्हात सुकवलेले आहेत. हे रिंग्स तुम्ही फॅन खाली सुद्धा वाळवू शकतात. फक्त सुकल्यानंतर 1 तास कडकडीत उन्हात ठेवा, जेणेकरून रिंग्स वर्षभर टिकतील. सुकल्यानंतर तुम्ही बघू शकतात रिंग्स कुठेही चिरलेल्या नाहीत किंवा तुटलेल्या नाहीत. अगदी व्यवस्थित आपल्या रिंग्स तयार आहेत. आता या रिंग्स आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. गरम तेलात घातल्या की तिप्पट फुलतात. खायला तितक्याच चविष्ट देखील आहेत. मुलांना बाहेरचे कुरकुरे किंवा चिप्स देण्यापेक्षा हे कुरकुरीत रिंग्स द्या. एकदा खाल्ल्यानंतर परत परत खावेसे वाटतील इतके चविष्ट या पोह्यांपासून रिंग्स बनवून तयार होतात. अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने या पोह्यांपासून रिंग्स बनवल्या आहेत. एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि झटपट रेसिपीसोबत. तोवर स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.